हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त अशी पंचरत्न डाळ बनवणार आहोत। बेसिकली ही ना मिक्स डाळ आहे। कोणत्याही सुपरमार्केटमध्ये किंवा डीमार्टमध्ये ही अगदी इझिली मिळते। यामध्ये ना सगळ्या डाळी मिक्स असतात, जसं की मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ, इथे मूग सुद्धा आहेत, उडदाची काळी डाळ आहे। अशा पद्धतीने बऱ्याच डाळी यामध्ये मिक्स असतात। ही डाळ ना आरोग्यासाठी खूप जास्त पौष्टिक असते। आपण मस्त अशी डाळ आता धुवून घेतली, साधारणतः 1 वाटीभर इतकी डाळ आपण धुवून घेतलेली आहे। आता डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला हिला बनवायचं आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये आपण साधारणतः 2 ते 2.5 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। आता आपल्याला द्यायची आहे फोडणी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। मस्त अशा फोडणीला सगळ्यात पहिल्यांदा त्या टाकायच्यात। थोड्याशा लसणीच्या पाकळ्या तडतडायला लागल्या की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं आहे। मस्त असं जिरं मोहरी तडतडलं की आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। हे सगळं ना आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपण। कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित तेलावरती परतला गेला पाहिजे। त्यानंतर यामध्ये 1 सुक्की लाल मिरची टाकणार आहोत आणि 1 तमालपत्र टाकायचं आहे। मस्त असा फ्लेवर येतो ह्याने। त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेत 7-8। हे सुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये 1 छोटा चमचा इतकी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची घरी बनवलेली पेस्ट आपण टाकलेली आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर 1 चमचाभर इतका आपण लाल तिखट यामध्ये टाकायचं आहे। 1 छोटा चमचा वापरलेला आहे आपण इथे। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर वापरायची आहे। गरम मसाला आपला ऑलरेडी लाल तिखटामध्ये टाकलाय, त्यामुळे आपण तो वेगळा टाकलेला नाहीये। तुमच्याकडे नसेल लाल तिखटामध्ये मिक्स केलेला गरम मसाला तर तुम्ही वेगळा अर्धा चमचा टाकू शकता। त्यानंतर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता ही जी डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली ती यामध्ये टाकायची आहे। डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाले अगदी मस्त असे लागले गेले पाहिजे डाळीला। आता साधारणतः 1 ग्लास इतकं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजली जाईल। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं पाणी आपण यामध्ये टाकलंय। आता चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून घेऊयात। ह्या सगळ्याला ना एक मस्त अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि कुकरला साधारणतः 4-1 शिट्ट्या करून घ्यायच्यात, कारण की ही डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो। डाळ ना अगदी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, त्यामुळे कुकरला आपण 4-1 शिट्ट्या करून घेऊयात। तुमचा कुकर कसा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही कुकरला शिट्ट्या करून घ्या आणि त्यानंतर कुकर थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तुम्ही पाहू शकता अगदी इन्स्टंट अशी आपली पंचरत्न डाळ बनवून तयार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही डाळ बनवली। वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात। ही डाळ ना खूप पौष्टिक असते। तुम्ही नेहमीच्या जेवणामध्ये सुद्धा ही वापरू शकता, तुम्हाला जर सगळ्या डाळी सूट होत असतील तर। घरी डाळ तर आपण नेहमीच बनवतो, कधीतरी ही डाळ बनवून बघा, घरच्यांना सुद्धा आवडेल। खूप सोपी रेसिपी आहे। कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।